वेगवेगळे आशिव सुद्धा या बैलगाडीच्या पाठोपाठ येत आहेत आणि त्याचबरोबर दिंड्या येत आहेत. वारकरी बंधू भगिनी सुद्धा पायी प्रवास करत पुढे आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होताना दिसत आहेत. पुण्यातून देहू मधून निघालेली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज पुण्यामध्ये ही पालखी येते. पुण्यातून पुढे मार्गस्थ होईल पंढरपूरच्या दिशेने. पाहू शकता किती मोठा हा वारकऱ्यांचा उत्साह किती आहे बघा. विठू माऊली रामकृष्ण आली विठ्ठल असं म्हणत अत्यंत उत्साहात अक्षरशः वाजत गाजत आणि नाचत ही वारकरी बंधू भगिनी इथून जात आहेत. आणि अख्खं अवघं पुणे या ठिकाणी अवतरलेलं आहे पाहायला मिळेल आपल्याला. पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी वारकरी बंधू भगिनींच्या स्वागतासाठी त्याच पद्धतीनं संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान मार्गावर दर्शनासाठी जमा झालेला हा पुणेकरांचा भक्तीचा सागरच पाहायला मिळतो आहे. लहान मुलं, महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, वेगवेगळ्या सामाजिक संघटना यामध्ये सहभागी आहेत. कोण बिस्किट पुढे वाटत आहे वारकऱ्यांना, कोण लाडू वाटत आहे, कोण पाण्याच्या बॉटल देत आहे, कोण जेवणाचे डबे लहान लहान देत आहे, कोण खिचडी देत आहे. अशा पद्धतीने या वारकऱ्यांची ज्या मार्गाने करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करताना दिसतोय. पाहू शकता किती मोठ्या संख्येने बघा ज्ञानोबा तुकारामच्या गजरात हे वारकरी बंधू भगिनी अक्षरशः पायी प्रवास करताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद खरोखरच ही असामान्य गोष्ट म्हणावी लागेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाभलेला ही एक मोठी संत परंपरा आहे, त्याचं हे प्रतीक आहे. तेवढ्या मोठ्या संख्येनं इथं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नागरिक उभे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पावसानं देखील विश्रांती घेतलेली. आज दिवसभर पावसाचा थोडा सुद्धा वर्षाव झालेला नाही, त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्साह सुद्धा अजून वाढलेला आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात टाळ मृदंगची पळी वीणा हातात घेऊन महिला वर्ग डोक्यावर पाण्याची कळशी तसेच तुळशी वृंदावन घेऊन मार्गस्थ होताना दिसत आहेत.